नव्हतं. मोकळे पूर्ण कुठे पाहिले सीतेचं गौसन करीत, सीतेचा शोध करीत राम आणि लक्ष्मण ज्यावेळेस असणारा वनात आले, तिथं असणारा जटाई पक्षी पळलेला पाहिला. अशा लीला असताना एक भक्त एका भक्ताला असताना सांगत होता आणि एका भक्ताची लीला गात होता ते जटाईची. श्रीराम कृपाऊ पूर्ण करुणी जटायु उद्धरण कंबदाते मारून आले आपण किशिक दे. त्यावेळेस असताना त्या हरणाला मारून मायाचा मृग निघे बाहेरी श्रीराम काढून न्याला दुरी. एका बाणाला असताना रामाने तो बाण हरण मारला आणि पंचवटीला आले. तिथून असताना अरण्यात असताना आले. अरण्या आल्याबरोबर जटाई असताना पडलेला पाहिला, जटाईचा उद्धार केला, वैकुंठाला पाठविला. आणि तिथून त्या जटाईनं किंवा अनेक असणाऱ्या काही भक्तांना सांगितलं तुम्ही किष्किंधा नगरीच्या असणाऱ्या प्रांतात जा, तिथं असणाऱ्या वानराची भेट घ्या, तुम्हाला असणाऱ्या वानर सहकार्य करतील. आणि तिथून असणार सर्व काही. आणि ही कथा कोण सांगत होती? वानर सांगत होतं. आणि अशी कथा ऐकायला म्हणजे तो अवतारिक वानर होतं, हे सर्वसामान्य वानर नव्हतं. म्हणून एक केलेला बुडापासून गात होतं. रामे निर्दावनी वारिसी राज्य दिदले सुग्रीवासी एव राज्य अंगदासी वानरांसी निज संख्य. परशुरामचंद्र असणार स्वतः किष्किंधेला आले. कुठून? जटाईचा उद्धार केल्यावर. आणि त्यावेळेस असणारा ही ब्रह्मपुत्र इकडे चालू आहे. सीतामातेला अशोक वनात हे लीला का असणारा हनुमंत गातात. किष्किंधा नगरीत आल्यावर राम थांबले नाही. जे थांबतात ते माणसं आणि जे कार्य करतात ते भगवंत संत. आणि त्यावेळेस असणारा स्वतः रामाने वालीचा वध केला, वालीचा शेवट केला. कारण दैत्यवाली मानववाली असणारा एक प्रकारचा निष्क्रिय व्यक्ती होता. त्याच्यामुळे असणारा तो काय करेल सांगता येत नव्हतं. म्हणून असणारा वालीचा वध केला आणि त्याचं राज्य सुग्रीवाला दिलं. कारण तो सद्भक्त होता म्हणून सुग्रीवाला दिलं. पुढं तुझे शुद्धी लागून येते मज झाडिले श्री रघुनाथे तुझे भेटी लागी सीते व्रत रघुनाथे दारेले. किष्किंधा नगरीमध्ये आल्यावर आम्ही वानर सगळे जर रामाचे सख्य झालो म्हणजे दास झालो, सेवक झालो. आणि सेवक झाल्यामुळं सीतेचं अपहरण झालं हे रामाने आम्हाला सगळ्याला सांगितलं. आणि त्याच्यासाठी सीतेचा शोध करण्यासाठी मी वानर असणार रामाचा दूत या अशोक वनात आलो माते. आता तरी विक्षसावे म्हणी या वानर म्हणून रामे दिदली मुद्र सांडोनिया निद्रा तद्रा बेटे कपिंद्रा रामुता. विश्वास येण्यासाठी रामाने माझ्या पशी सीतामाते 10 अवताराची अंगठी दिली. आणि तीच अंगठी असताना मी तुझ्या हातात टाकली. म्हणून असताना तू निद्रा सोड, तंद्री सोड, समाधी अवस्था सोड. आणि असताना जीव देण्याचं किंवा सती जाण्याचं सोड. आणि असताना या दूताला आताच आता या अक्षराला भेट माते असा असताना हनुमान गरजू लागला. ऐकोनी राम कथामृत वचन. सीता उडली हर्षयुक्त कथानुवाद वृक्षांत तेने विस्मात जानकी स्वतः सीता माता असणार त्या ठिकाणी. मात्र कारण कोमात चालली होती, मूर्छन अवस्थेत चालली होती. आपला जीव कासावीस करून तरपडून मरणार होती थोडक्यामध्ये. आणि अशी अवस्था सीता मातेची होऊ लागली होती. पण ज्यावेळेस असं रामायण पूर्णपणे लीला या वृक्षात कुणीतरी गातय हा आवाज कानावर गेला. कानावर गेल्याबरोबर तिची एक तंद्रीवती आणि या सर्व एक प्रकारची अवस्था लागली होती रामाची. ती सगळी सोडली आणि सगळी सोडून त्यावेळेस असणार सीता माता ताबडतोब असणार डोळे करून असणार थोडे अर्ध मिनिटचे डोळे झाले होते ते असणार उघडले आणि वरी पाहू लागली. हे कोण इथं असणार रामाच्या लीला गातोय ते मला सांगा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रीराम कथा ऐकून
101 घ्या ना, 100 झाल्यात पूर्ण. कृपेने कवळला श्री रघुनाथ. कृपेने कवळला श्री रघुनाथ मज आश्वासवया येथ वृक्ष कथानुवादत आला निश्चित श्रीराम. त्यावेळेस असताना सीता माता जेव्हा सावध झाली, धरणीवर अंग टाकलं होतं, म्हणजे मूर्छना अवस्थेत असणारी सीता माता गेली होती. पण वृक्षातून ज्यावेळेस असताना ध्वनी येऊ लागला, आवाज रामाचं चरित्र ऐकू येऊ लागलं, त्यावेळेस डोळे उघडे वृक्षाकर पाहू लागले. हा वृक्ष असताना रामाच्या कथा सांगतो. आज पस्तोर वृक्ष कधी रामाची कथा बोलला नाहीये, आज सांगतोय. कारण काय असं म्हणून आकाशाकडे पाहू लागले, वृक्षाकडे बघू लागली. वृक्ष ऐका, वृक्षासी पुषे करुण नमन कोण करीत रामा कीर्तन त्यांचे पाहिन मी वदन लोटांगण त्या माझे. त्यावेळेस सीता मातेनं असताना वृक्षाला हात जोडले, जोडून या कर चरणी स्वतः असताना नमस्कार सीता माता त्या वृक्षाला करू लागली. आणि म्हणून लागले, हे वृक्ष राजा घालीन लोटांगण नाही दरीत पटांगण, घाबरू नका. किती डावर खायचं फक्त एवढं सांगा, 9 डावर खेतो. आणि त्यावेळेस असणारा त्या स्वतः सीता माता म्हणून लागले, हे वृक्ष राजा आताच्या आता तुझ्या वृक्षामध्ये कोण अनुवाद कीर्तन गाते त्याचा असणारा मला लवकर पत्ता दे नसता. ज्यांची श्रीराम कथा शैली त्यांचे चरणीची रजधुळी मी वंदिन सुख समेळी सुख मज जवळी दावावे. जो कोणी असणार या वृक्षामध्ये कथा गात असेल, रामाच्या लीला ऐकत असेल, ऐकत असेल, त्याच्या चरणाची धुळी मी असणारा पुन्हा पुन्हा नमस्कारेल. पण लवकर मला भेटावं, कृपाळू तातडी उतावळे म्हणून मला भेटावं अशी सीता माता म्हणू लागली. ज्यांचे मुखी रामा कीर्तन त्यांचे मज देखता वदन परम सुख समाधान कृपा करुणा भेटावे. ज्याच्या मुखामध्ये असणारा रामाचं चिंतन आहे, रामाचं कीर्तन आहे, रामाचं भजन आहे, तो असणारा प्रेम कृपाळ आहे, त्यानं लवकर उतरावं आणि मला कडकडून असणारा भेटावा, रामाचा निरोप मला द्यावा असे सीता माता बोलू लागली. सीता सप्रेमाने जा चित्ते अंत उत्कष्टिता भावार्थे जेने खून मुद्रा निली येथे कृपावंते मज भेटावे. जो कोणी असणारा कृपावंत आहे आणि असणारा जो कोणी हे ज्यानं हातात असणाऱ्याची मुद्रिका आणली, ज्याच्या संगतीनं असणारी मुद्रिका आली, त्यानं असणारा लवकर कोणीतरी कथा या वृक्षात आणवत आहे. वृक्षात बसतो 6 महिन्यात कधी बोलला नाही, आजच कसा वृक्ष बोलायला लागलाय. कोणीतरी असणारा एक सद्भक्त आहे, त्या सद्भक्तानं उतरावं आणि मी असणारा पुन्हा पुन्हा पाया पडते, हात जोडते, मला कडकडून असणारा भेटावं अशी सीता माता बोलू लागली. ऐकोनी सीतेचे वचन हनुमंते स्वयं उतरण सीतेशी घालोनी लोटांगण मस्तकी चरण वंदिले. समय हनुमंताला कळाला, या आता ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे म्हणून ताबडतोब हनुमंतराय खाली उतरले. आणि उतरल्याबरोबर नमस्कार आई साहेब सीतेला केला की हे माते महानिधीचा लाभ झाला सुबुद्धी चुळदके प्रासिला किंवा कळी काळ जिंकोनी आला तो बापुडा झाला हनुमंता. महानिधीचा महाएखाद्याला धनाचा असणारा चिकट माणसाला मायासारख्या हांडा सापडावा आणि त्याची मजा पुन्हा बघावा, तसा असणारा हनुमंताला त्यावेळेस असणारा आनंद झाला. आणि असणारा स्वतः त्यावेळेस असणारा एवढा उड्या मारू लागला. एखादा सद्भक्त आहे आणि सद्भक्त ज्यावेळेस परमार्थाला लागावा आणि परमार्थाला लागल्यावर तो भगवंताच्या रूपात मिळावा आणि त्याला जसा आनंद व्हावा तसा असणारा त्या ठिकाणी या हनुमंताला आपली सती सीता ऐसब सीता दिसली म्हणून आनंद झाला. तेने हरी खाचे मिळे गडगडा पायावरी लोळे आनंदाश्रू स्रवती डोळे सुख समेळे डुलत. पायावर असणारा सीता
सीतामातेच्या गडबडा सरा लोळू लागला. कारण पायाच्या प्रसादे काही बोललं, पायाचा प्रसाद घेऊन काही हनुमंताला बोलायचं होतं. म्हणून असताना त्या ठिकाणी तो असताना पुन्हा उड्या मारू लागला, पुन्हा नाचू लागला. गायनाचे उड्या आपल्या आपल्याच छंदामध्ये असताना सीतामातेच्या पुढं उड्या मारू लागला, गायन करू लागला, लीला गाऊ लागला. सीता म्हणली काय करता येड. धावा धावनी पाया पडे सुस्वेद सग्र दत्तास्त्र प्रेम रडे पुच्छ नाचवणी पुढे हर्ष उडे वानर. हर्ष आनंदानं असरा हनुमंतराया सीता मातेला पाहिल्याबरोबर असरा उड्या मारित होतं, नाचत होतं, शेपटाची उडी मारित होतं, टाळ्या वाजवित होतं, पुन्हा असताना त्या ठिकाणी गायन करीत होतं. आणि त्याच्यामुळे सीता मातेला येड वाटत होतं, येड होतं. पण असताना रामाचं येड होतं, सीतेचा सुधीचा येड असताना हनुमंताला लागलेलं होतं. येथे सापडली सीता झाली कार्य सिद्धा रघुनाथा यश आले मज हनुमंता उल्हासता नाचत. यासाठी आटास असताना मी केला होता. आणि असताना उड्डाणावर उड्डाण समुद्रावर घेऊन लंकेचा असताना शोध घेऊन इथं असताना सीतेचा असताना शोध मला लागला. मी यशस्वी झालो, यश मला प्राप्त झालं. आणि आता माझ्या व्यसाचा असताना त्या ठिकाणी वर्णन होईल, कीर्ती होईल, याचा आनंद असताना हनुमंताला. कारण बऱ्याच दिवस हनुमंत कधी कधी रडत होते, कधी असताना दुःखी होत होते, कधी कधी पाण्याचा अश्रू डोळ्यावर येत होते. म्हणून ते सगळं दुःख केलं, हनुमंतामध्ये सुखात लीन झाले आणि उड्या मारू लागले. सीता विचारी पोटांत हा म्हणावितो रामदूत रामा सवे कैचा हनुमंत पंचवटिकेत हान होता. त्यावेळेस मात्र कारण जरा दूध पोळालं की माणूस ताक फुकून पेत, ही मराठी म्हणे, हे काही होईत नाही मस्तकातले. त्यावेळेस असताना स्वतः सीता माता घाबरली. ज्या वेळेस असताना मी पंचवटीला होतो त्यावेळेस असताना रामापाशी कसला दूत नव्हता, सेवक नव्हता. आणि हा कुटुंब असताना मधीच असताना निर्माण झाला. आणि रामाचा दूत म्हणून मी इथं रामाच्या लीला गाऊ लागला. हा पोटात संशय सीता मातेच्या आला. राम लक्ष्मण दोघे वीर त्या सवे नाही वानर कैचे नेनो हे वनचर नाना विकार करीत आहे. त्यावेळेस सीता मातेला असं वाटू लागलं राम लक्ष्मण जानकी आणि जय बोल. हे हनुमंत हा नव्हता, आता कुठून असताना रामाचा जय घोष गाऊ लागला. कारण काय असावा असा संशय सीता मातेला निर्माण होऊ लागला. म्हणून संशय होऊन थोर आणि अनेक नाही हे बसतच नाही, पण असताना तेवढंच बसतंय. तुम्हाला कळतंय म्हणून तुम्हाला सांगतो. चला, पूर्वी जटायू देखला होता नाही देखील हनुमंता येथे आला शेवचिता सीता छळणार्था रावण. सीता माता असताना म्हणू लागली मनात पूर्वी असणारा एक जटाई पक्षी असताना आमच्या सेवेसाठी रात्र तिष्ठत होता, घराटी कार पंचवटीला राहिला होता. पण हनुमंत कधी पाहिला नव्हता. हा अवचित असणारा अचानक आलेला, ह्याच्यावर मी विश्वास कसा ठेवा. बरं नाही ठेवावा तर पूर्वी होऊन आला संन्यासी आता आला वानर वेसी केवी विश्वास मी यासी सीता मानसी विचारी. पहिल्यांदा असणारा हा राजा रावण गोसाळ्याच्या वेशात आला, हा संशय माते सीतेला. आणि आता वानराच्या वेशात यदा कदाचित आला असला तर माझी पुन्हा फसवणूक होईल. याच्यासाठी आता त्याच्यामुळे म्हणलं ताक आणि दूध आणि याच्यासाठी उदाहरण आता करू काय असा असणारा विचार सीता माता करू लागली. श्रीराम कथा अनुवादत धन्य धन्य हा श्रीराम भक्त कपटी नवे हा हनुमंत मज निश्चित मानले. ही रामाचे लीला नाम संकीर्तन करते. म्हणून असताना जरी गोसाळ्याच्या ह्याच्यात हा सारा रावण आला होता तरी तो कपटी होता. पण हे तवा रामाच्या लीला तो गात नव्हता. तो असताना
वेगळंच काहीतरी असताना बोलत होता. भिक्षाम देही असं काय म्हणत होता. त्याच्या पोटात देवीगावला चाक पडली होती आणि म्हणून तो भिक्षाम देही म्हणत होता. असं काय मागत नाही. मग करताय काय? रामाचं नामसंकीर्तन करतंय. हनुमान रामाच्या लीला गातय. मुळापासून रामायण सांगतंय. आणि असं असताना हे भगवंताचा भक्त आहे, रामाचा भक्त आहे. असं असताना सीतामातेचा ठाम विश्वास तेव्हा निर्माण बसला. मिथ्यय म्हणून हनुमंता सत्य सांगितली श्रीराम कथा यांच्या पूर्व परव्रतांता याशी मी आता पुशेन. आणि हा हनुमंताला मिथ्य म्हणजे खोटं रामानं नाही म्हणून तर रामायण सांगणाऱ्याला वाचणारा लोक लय आदर्श देतात. कारण का रामाची कथा जर सांगणाऱ्या वाकडावर विश्वास बसतोय. आपण तर माणसं इथं. आणि म्हणून असताना त्या ठिकाणी सीतामाता म्हणते मिथ्य खोटं हनुमंताला म्हणून नये मुळापासून. जर खोटं म्हणवतंय रामाच्या लीला चरित्र गायन करतंय, उड्या मारतंय, नाचतंय म्हणून हे खोटं करायच्या अंगात आहे. तवाही असताना गायन काम करतंय असं त्या ठिकाणी सीतामाता बोलू लागली. सीता पुशेला व्रतांत सत्य सांगेन हनुमंत त्याची कथेचा कथार्थ मुख्य मोक्षार्थ अवधारा. सीतामाता मात्र उद्याच्या आध्यामध्ये राम आमचा सुखी आहे का, लक्ष्मण असणारे आनंदी आहेत का, हा सारा खुशालीचा अर्थ हनुमंताला पुसेल. आणि तो जो वर्तांत होईल तो असणारा उद्याच्या आद्यात असणारा गोड कथा आहे. मन रमून घेणारी रम्य रामायण आहे. मात्र ऐकण्यासाठी आवडीनं आणि सवडीनं जसं जमल तसं ठेवले आनंद तैसेची राहावे आणि उद्या आवडीने ऐकावे. चला एकाएकी अशोकवनांत आला देखोनी हनुमंत त्यांचा समूळ व्रतांत पुशे साधत जानकी. एकाएकी म्हणजे अचानक. हा दूत पूर्वी नव्हता. आता असणारा बरंच एक मला वाटलं. आणि एकाएकी अचानक आल्यामुळे त्या ठिकाणी ती सुद्धा आरतीला आली. मी म्हणलं वय पुढं आणि त्यावेळेस असणारा स्वतः अचानक आलाय. ह्याला असणारा आलेल्या संधीचा असणारा या ठिकाणी योग्य उपयोग करावा असं सीतामातेला वाटलं. आणि रामाची खुशाली आता असताना हनुमंताला निश्चित विचारावा. मग मात्र हा गोसाई का वानर आहे हे कळून चुकल असं सीतामातेचा संशय. मी वनवासी असता तू न होतासी हनुमंता काय चालासी तू आता निज व्रतांता मज सांगे. हे हनुमंत बाळा मी त्यावेळेस रामाबरोबर वनवासामध्ये होते, अरण्यात होते पंचवटीला. त्यावेळेस तू आमच्या बरोबर नव्हतास आणि आता म्हणतोस मी रामाचा दूत आहे. तू कुठून आणि कसा आलास हा मला वर्तांत ऐकव बाबा. कैशेने श्रीराम देखिला दृष्टी तुम्हा श्रीराम कैशेने भेटी कैशा कैशा कैल्या गोष्टी जेने का पोटी अतिप्रीती. हे हनुमंत बाळा तू रामाचा दूत कसा झालास, रामाचा सेवक कसा झालास, रामाबरोबर कसा भेटलास, कोण दिवशी भेटलास आणि गोष्टी रामाच्या असणाऱ्या किती चविष्ट येतात. ते बोलताना काय बोलतात हे मला हनुमंता सांगशील का असे सीतामाता असताना त्या हनुमंताला विचारू लागले. कैसा बाणला वचनार्थ साधवया श्रीरामा कार्यार्थ हनुमान सर्वांगी उल्हासत तो गुह्यार्थ मज सांगे. त्या वेळेस असरा कशा प्रकारे रामाचा रूप आहे, कशा प्रकारे असरा साजरा देखणं असताना रामाचं रूप आहे ते असताना हनुमंता मला तू सांगशील का. आणि ते जर सांगितलं तर माझ्या जीवाला मनाला आनंद वाटेल. अशा गुह्य गोष्टी हनुमंता तू मला सांग. श्रीराम भेटल्या कैसे सुख श्रीराम वचनी कैसे पियुख श्रीराम सांगे कैसा हारिक योग परिपाके मज सांगे. हे हनुमंता ही हनुमंताची परीक्षा आहे बरं का. हनुमंताला परीक्षित करण्यासाठी सीतामाता म्हणते राम भेटल्यानंतर कसं सुख वाटतंय,
रामाचं दर्शन घेतल्यानंतर किती गोडी येते आणि अमृत काय नाम अमृत असणार रामाच्या कसं गोडीमध्ये येते आणि ते तू करतोस का मला ते ऐकशील का असे असताना सीता माता सगळं असताना हनुमंता कोण माहिती घेऊ लागली हा रामाचा दूत कसा आहे. श्रीरामाचे ठाण मान रूप रेखा गुण लक्षण कैसा हे सखा लक्ष्मण दोहींची खुना मज सांगे. हे हनुमंता रामाचा असणारं रूप रेखा ठाण मान गुण लक्षण म्हणजे राम असताना एकदा पाऊल पुढे ठेवला तर पुढचा पाऊल मागे घेत नाहीत आणि मागचा पाऊल त्याला म्हणतात ठाण असं असणारा एक ठिकाणी प्रभू रामचंद्र उभा राहिला आणि तसाच असणारा त्याचं असणारा सगुण साजरं सावळं गुण असणारा प्रभू रामचंद्राचं असणारा कसं आहे आणि तसा सका म्हणजे आवडता जीवाचा जीवलग लक्ष्मण असणारा तो कसा आहे तो खुशाल आहे का हनुमंता हे असताना मला सांगशील का बाळा असे सीता माता हनुमंताला विचारू लागली. ऐकता श्रीरामाची कथा सुख शोक नाटये चित्ता निमे भव भयाची वार्ता कथा ऐकता आनंद आनंद असताना आनंदाच्या डोही आनंद असताना तर लागला रामाची कथा लक्ष्मणाची असणारी कथा त्यावेळेस हनुमान असताना सीतामातेला सांगू लागला त्यावेळेस असताना आपोआप असताना सीतामातेचे जे दुःख होतं ते असताना थोडस बाजूला राहिलं दुःख जाईल सुख येईल अशी सीतामातेची परिस्थिती होईल असं असताना एका क्षणात हनुमंतानं रामाची कथा सांगितल्याबरोबर म्हणून तर आपण रामायण ऐकतो नाही तर काय आपल्याला हांडा भेटावं म्हणून थोडंच ऐकतो सुख असताना कारण कोणतं सुख जन्म मरणाचं असताना जे दुःख आहे का ते दुःख जावा आणि सुख असणारा पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं एक ठिकाणी थांबावा याच्यासाठी रामाची कथा पुन्हा पुन्हा ऐकतो म्हणून जीवनाच्या याता कमी होतात. याची लागी पुढता पुढती तुझ मी पुष्याती प्रीती कथे माझी अति विश्रांती जान मारुती हरिभक्त हे मारुती हरिभक्ता हे हरिभक्तालाच हरिभक्ताच्या खुणा कळतात. तू एक हरिभक्त आहेस राम भक्त आहेस म्हणून असणारा कथेमध्ये मला विश्रांती वाटू लागलेली आहे आणि आनंद वाटू लागलाय माझं दुःख असणारा थोडं थोडं कवायना मी विसरू लागले हनुमंता म्हणून असणारा तुम्हाला जवळचा आणि विश्वास असणारा वाटू लागलास म्हणून मी तुला रामाच्या खुणा लक्ष्मणाच्या खुणा विचारते बाळा सांगशील का मला. केली या कथेचे श्रवण नाही मनना निधी ध्यासन तरी ते कथा होया शून्य जेवी मैथुना वंदेचे. त्यावेळेस असणारा सीतामाता म्हणते हनुमंता कथा जी सांगते त्या कथेचा असणारा एक प्रकारचा ध्याय पाहिजे धैर्य पाहिजे निध्यास पाहिजे म्हणजे आपण इथं कथा ऐकली मनन करीत असताना जिथवर जायचं तिथवर गेलं पाहिजे आणि आराम करीत असताना कुठून कुठवर कथा आली आजच्या कथेत काय झालं हे असताना ध्यानात आलं पाहिजे त्याला म्हणतात निध्यास. असं जे ध्यास करतं झोपी सुद्धा ते आठवलं पाहिजे त्याचे स्वप्न सुद्धा पडायला पाहिजे असं असणारा हा वृत्तांत सीतामाता हनुमंताला विचारते. श्रद्धा श्रीराम कथा श्रवण ऐकती त्यांचे महिमान आहा सोह हो निरोन वीरोना ब्रह्मपूर्णा सोय होती. त्यावेळेस असणारा श्रद्धा पाहिजे आदर पाहिजे नाहीतर उगाच लोक म्हणले चला म्हणून आलो कथेला आणि असणारा इथून काय केलं ऐकेली पोती वळल्या वा तिथं नाही कोणी वळीत म्हणून म्हणतो आणि म्हणून असणारा असं कधी हो नये मग नेमकं व्हायला पाहिजे कसं तर ओम सोम आणि कोम म्हणजे असणारा द्वैतपणा गेला पाहिजे. ओम म्हणजे नाम जप घालला पाहिजे आणि असणारा जो नाम आहे ओम 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 करीत करीत कधी सोहम असणारा जागृत झाला पाहिजे म्हणजे तो जीव आहे का तो शिवाला कधी मिळतो द्वैतपणा जातो त्रिपुटी जाती तीन दोष नाहीसे होतात आणि आदत भगवंत त्या माणसाला मिळतो. हे सांगितलं तुम्हाला नक्की झोपा येत्याल पण असणारा
तरी असताना संपलाय, त्याच्यामुळे ऐकायला काही हरकत नाही. ओम असताना सोमाला मिळतो म्हणजे असताना रामरूपाला मिळतो, आणि तेच असताना रामचिंतन असतं, तिथं द्वैत नसतं असं सीतामातेला हनुमान सांगतो, आणि त्यालाच कोण पटते. चित्त तेची होया चैतन्य, बुद्धी समसाम्य समाधी धन, कर्म होय ब्रह्म परिपूर्ण, इंद्रिय चरण चिन्मात्र. जे सुख आहे, जे दुःख आहे, सुख आणि दुःख एक मान्याची वस्तू आहे, पण असताना ते सुख जातं, दुःख जातं, आणि चैतन्य घन असणारा श्रीराम उरतो हे हनुमान सांगतो. आणि सीतामातेला असं असताना ऐकल्याबरोबर चितघन स्वरूप रामाचं आठवतं, म्हणजे सतत आनंद देणारं रूप रामाचं आठवतं, आणि मग दुःख विसरतं, आणि रामाच्या कथेने सीतामातेला आनंद उल्हास वाढतो, आणि त्यालाच हनुमंतावर विश्वास असणारा बसतो, त्याला म्हणतात विश्वास. ऐशी श्रीराम स्वरूप संस्था, ऐशी श्रीराम स्वरूप संस्था, सादरे पुसत पाय सीता, टक पडली हनुमंता, कथा वार्ता विसरला. ज्या वेळेस असणारा सीता माता हनुमंताला रामाची असणारी कथा वार्ता बातमी विचारू लागली, आणि स्वरूप विचारू लागली. कारण रामाचं रूप आहे का, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा, हे जर चंद्रकळा सगळ्या लोपून जातात, असं देखणं रूप ज्यावेळेस सीतामातेनंच हनुमंताला सांगितलं, त्यावेळेस हनुमंत म्हणले शोध मी रामाचा निरूप इकडे द्यायला लागलोय. सीतामाता मला विचार लागली का, रामच पुढे आलाय, म्हणून हनुमंताला निद्रा तंद्रा चंद्री लागली. आज हनुमंतच त्या ठिकाणी स्तब्ध झाले, शांत होऊन मंत्रमुग्ध झाले. श्रीराम स्वरूपावदे सुंदरा, तेने अवस्था ती वानरा, नेत्री अश्रूची धारा, अंग थरथरा कापत. ज्या वेळेस असणाऱ्या रामाची गोष्टी असणाऱ्या सीतामाता सांगू लागली, त्या वेळेस असणारा स्वतः सीतामाता हनुमंताला एक प्रकारची असणारी समाधी लागली, आणि हनुमंत असणारा मूर्छन अवस्थेत जाऊ लागले. डोळ्याला आपोआप असणारं पाणी येऊ लागलं, आणि हनुमंत स्थिर व्हावं लागले. कारण आता हनुमंत सुद्धा आता पोचतोर सीतामातेची भेट न झाल्यामुळं, सीतेचा शोध न लागल्यामुळं उद्विग्न झाले होते. पण असणारा हनुमंताचं सुद्धा जसं सीतेचं दुःख विसरलं, तसं हनुमंताचं सुद्धा दुःख विसरलं, आणि असणारा आनंद मनामध्ये लीन झाला, आणि त्याच्यामुळे हनुमंताला सुद्धा समाधी लागली, आणि निद्रा तंद्री एक प्रकारची लागली. त्यावेळेस महाराज हा? 130 झाले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अंग झाले रोमांचित, स्वेदाला डवडवीत, वृक्षापन्न पडे हनुमंत, तेने विस्मित जानकी. आणि या असताना समाधीमध्ये अवस्थेमध्ये जाण्याचे चिन्ह येतं. अंग असताना हनुमंताचं डवडवीत झालं म्हणजे घाम आला, आणि असं मन सदगत झालं. सदगत म्हणजे मागचं आठवण पुढचं सूचना, असं असताना त्या ठिकाणी हनुमंताची अवस्था झाली. कशामुळं, सीतामातेनं रामाचं वर्णन केल्यामुळं हनुमंतालाच असणारे रामरूपाची चंद्री लागली, म्हणजे असणारा हनुमंत सुद्धा ब्रह्मरूपामध्ये लीन, रामरूपामध्ये लीन होऊ लागले, आणि असणारा मूर्छन अवस्थेत जाऊ लागले. वानर वनचर पाले खाईर, त्यासे श्रीरामे प्रेम पडिवार, रंगोनी आले सागर, भक्त साचार हनुमंत. आणि आता सीतामातेचा असणारा त्या ठिकाणी जो संशय होता, पहिला आला गोसाळ्याच्या आशात, आता वानराच्या आशात हा नाही आला, असं सीतामातेला वाटू लागलं. कारण हा रामाचा पर्यंत आहे, रामाचा आवडता आहे. कारण हा नुसतं रामाचं रूप विचारल्याबरोबर ह्याला असताना चंद्री लागू लागली, मूर्छना येऊ लागली, डोळ्यातून पाणी येऊ लागले. निश्चित असताना रामाचा राम भक्त आहे, आणि मी त्याच्यावर संशय घेते, मी किती येडी, असं सीतामातेला आपलं चुकल्याचा एक प्रकारचा भास झाला. आणि सीतामाता पुढं काय बोलू लागली ते थोडक्यात.
ऐसे जाणवणे तत्वता आवडे आश्वासे त्या सीता सावध करे हनुमंता श्रीराम वार्ता पुसावया त्यावेळेस असणार आता मात्र जसं असणार आवडत्या बाळाची आईला एक प्रकारची आस लागते तसे आता हनुमंताची आस लागली आणि असताना त्याला संशय गेला आणि म्हणू लागले हे बाळा आवडीनं तू रामाच्या कथा सांगतोस का त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे तू रामाचा दूत आहे तू रामाचा सेवक आहे हा माझा विश्वास पटला पण आता आवडीनं कथा सांग मी ती ऐकाल पण उद्या एका जनार्दना शरणा सीता हनुमंत संवाद कथना गोड गोड निरूपणा सावधान अवधारा एकनाथ महाराज आपल्या गुरुला शरण जाऊन सांगतात आजच्या कथेमधला जो अनुवाद होता तो असताना तुमच्या समोर मांडला मीही माझ्या गुरुदादा माऊलीला असताना शरण जातो काही चुकलं असेल हुकलं असेल माझ्या पदरात टाका मी आपलं जाता जाता पुलावून खाली जिथं पूल दिसेल तिथं सोडतो मी पुढं जातो मी पुलात बसत नाही तसं नाही करणार मी अजून टाईम आहे गेला टाईम आलता पण गेला आणि म्हणून हे शिवलं नाटक म्हणून वाचलो आणि त्यावेळेस असताना आता पुढं जातो आणि गोड 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 कथा उद्या सीतामातेचा आणि हनुमंताचा एक सतीचा एक सत्पुरुषाचा म्हणजे राम भक्ताचा आणि असणारा राम पत्नीचा संवाद आहे तो उद्याच्या आद्यात आहे आवडीनं ऐका प्रसाद घ्या आणि आपापल्या घरी स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एका कार्तिकाय ब्रह्मलिखित जानकी हनुमंत संवाद कथन नाम अष्टविशततम अध्याय